श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या श्री स्वामी कार्यसिद्धी या नवीन चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो दिवस 20 मार्च वार शुक्रवार आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन सोहळा आला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभय देणाऱ्या साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचा हा प्रकट दिन सोहळा आहे. हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी आनंदाचा आणि आशीर्वादाचा असतो. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण खूप साऱ्या सेवा करत असतो. माझे स्वामी भक्त 21 दिवसांचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत आहेत, तर कोणी 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या करत आहेत. तारक मंत्र 11 वेळा ही सुद्धा सेवा काही स्वामी भक्त करत आहेत. पण काही स्वामी भक्तांना कामामुळे, घरामध्ये लहान बाळ असल्यामुळे सेवा करता येत नाही. त्यांच्यासाठी मी एक आज सेवा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण ऐका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. स्वामी समर्थांच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर व्हावा, आयुष्यातील संकटे दूर व्हावीत. आपण खूप कष्ट करत असतो, पण या कष्टाला नशिबाची साथ नसते. तेव्हा आपण खूप हताश होऊन जातो. काय करावं, कसं करावं काही आपल्याला सुचत नाही. तेव्हा आपण महाराजांचा धावा नक्की करावा. महाराज आपल्याला या संकटातून तारून नेतात. तुम्ही पारायण, माळजप, तारक मंत्र या सेवा तुम्हाला करायला जमत नसेल तर एक साधी आणि सोपी सेवा. ही सेवा तुम्हाला देवघरासमोर बसून करायची नाही. या सेवेला वेळेचं बंधन नाही. तुम्ही कधीही कुठेही ही सेवा करू शकता. घरात राहणाऱ्या महिला असतील त्यांनी स्वयंपाक करताना, भांडी घासताना, झाडू मारताना, म्हणजेच काय तर घरातील जी काही कामे आहेत ती कामे करताना फक्त तुमच्या मुखावर श्री स्वामी समर्थ हा मंत्र असू द्या. घरातील कर्ता व्यक्ती बाहेर काम करत असेल पण त्याला स्वामी सेवा करणं खूप आवडत असेल, पण त्याला तितकासा वेळ नसेल, तर येता जाता गाडीवर, कामावर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा. बघा, स्वामी म्हणजेच काय तर महाराज तुम्ही किती सेवा करत आहात हे पाहत नाही. फक्त तुम्ही किती भक्तिभावाने माझं नाव तुमच्या मुखात घेतात हे पाहत असतात. आपल्याला सेवा करायला जमत नाही ना, मग महाराज मी तुमचं नाम माझ्या मुखात सदैव ठेवेल. तुम्ही ही माझी सेवा गोड मानून घ्या, स्वीकारा. बघा मग तुम्हाला या सेवेचा किती फायदा होतो. प्रत्येक वेळेस मला काहीतरी मिळावं, मला काहीतरी पाहिजे म्हणून आपण सेवा करू नये. महाराजांबद्दल कृतज्ञता बाळगण्यासाठी, महाराज तुम्ही मला भरभरून दिला आहे यासाठी सुद्धा सेवा करायची असते. आणि ही सेवा अशी केली तरी महाराज त्याचा स्वीकार करून घेत असतात. महाराजांना फक्त तुमचा भाव, ठेवलेला विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची असते. म्हणून तुम्हाला जर खरंच स्वामींपुढे बसून सेवा करायला जमत नसेल तर ही सेवा तुम्ही नक्की करा. तुम्हाला कधीही ही सेवा करता येऊ शकते. फक्त तुम्ही ती श्रद्धेने, विश्वासाने ही सेवा करायची आहे. मनापासून स्वामी महाराजांचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप तुमच्या मुखामध्ये सतत चालू ठेवा. बघा, याचा फक्त एकच नियम पाळायचा आहे, तो म्हणजे प्रकट दिन होईपर्यंत, श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन होईपर्यंत मांसाहार आपल्या घरात होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. गुरुवारी जमलं तर मठात, केंद्रात, मंदिरात जाऊन तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन घ्यायचं आहे. बघा, फक्त ही एक सेवा करा. तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही ही एक सेवा करा. त्या सेवेचं फळ हे तुम्हाला स्वामी महाराज नक्की देणार.
तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.